2 वर्षापूर्वी लग्न झालेलं होतं. पती पत्नी दोघेही आनंदात होते. अचानक पत्नीची तब्येत बिघडली. तिला रुग्णालयात नेण्यात आलं. तेव्हा कळालं की तिच्या गर्भाशयाच्या पिशवीवर सूज आलेली आहे. त्यामुळे तिच्यावर वर्षभरापासून उपचार सुरू होते. पत्नीवर उपचार सुरू असले तरी ती डॉक्टरकडून काही घरगुती औषध देखील घेत होती. 5 ऑगस्ट रोजी सकाळी पत्नी पतीला घेऊन औषध आणण्यासाठी घराच्या बाहेर पडली. खूप वेळ झाला तरी दोघेही परत आले नाही. त्यामुळे घरचे लोक काळजीत पडले आणि त्यांनी मुलाला फोन न लावता सुनेला फोन लावला. त्यावेळी तिने सांगितलं की थोड्याच वेळात आम्ही घरी पोहोचतो. असं म्हणून तिने फोन ठेवला आणि अवघ्या 1 तासातच दुसरा फोन आला की पतीची तब्येत अचानक बिघडली आणि एका पुलाजवळ आम्ही थांबलो आहोत. तुम्ही तात्काळ घटनास्थळी पोहोचा. घरातील लोक घटनास्थळी पोहोचले आणि त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. ज्यावेळी डॉक्टरांनी त्याला तपासलं त्यावेळेस त्याला मयत घोषित करण्यात आलं. मृतदेहाचं PMI झालं आणि 11व्या दिवशी जेव्हा पत्नी अस्थि विसर्जनाला गेली तेव्हा ज्या प्रकारे ती गालात खुदकून हसली आणि येथेच सर्व काही खेळ संपला गेला. घरच्या लोकांच्या मनात जो संशय होता तो अखेर खरा ठरला. अवघ्या 2 वर्षात पत्नीनं पतीला कशा प्रकारे खेळवत ठेवलं आणि त्याची विल्हेवाट कशी आणि कशासाठी लावली तेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे. नमस्कार, मी जनार्दन राऊत आणि तुम्ही पाहतात क्लिक टू न्यूज. मित्रांनो, राजस्थान राज्यातील जयपूर येथील श्यामनगर परिसर आहे आणि या ठिकाणी महेश मीना वय वर्ष 27 वर्ष हा तरुण राहतो. 2024 मध्ये त्याचं लग्न कविता या तरुणीशी झालं. लग्न झाल्यानंतर कविता ही सासरी राहू लागली. सर्व काही आनंदात संसार सुरू झालेला होता. सर्व कुटुंब एकत्र राहत असल्यामुळं प्रत्येकाला त्यांची कामे वाटून देण्यात आली होती. त्या सर्वजण वेगवेगळ्या प्रकारची कामं करत होते. महेश यांचे लग्न झाल्यानंतर पत्नी कविताच्या पोटात नेमकं दुखू लागलं होतं. तेव्हा महेश याने कविताला काही दिवस माहेरी राहण्याचा सल्ला दिला. आता त्यानंतर कविता लग्न झाल्यानंतर अवघ्या 6 महिन्यातच माहेरी पोहोचली. त्या ठिकाणी ती राहू लागली. अधूनमधून महेश कविताला भेटायला जाऊ लागला. तेव्हा त्या ठिकाणी कविताची तब्येत खराब आहे असं त्याला कधी वाटलंच नाही. कारण कविता त्या ठिकाणी खूप आनंदी राहत होती. त्याला कारणही तसंच होतं. कविता ज्या गावात राहत होती त्या गावात असताना तिच्या गावातील गणेश नावाच्या तरुणाबरोबर प्रेम जुळलेलं होतं. दोघांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संबंध प्रस्थापितही झालेले होते. त्यामुळे कविताला वाटत होतं की तिचं लग्न ह्या गणेश बरोबर लावून द्यावं. परंतु गावातील विषय असल्यामुळे घरच्यांना जेव्हा हे प्रकरण कळालं तेव्हा घरच्यांनी कविताचं लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी कविताने घरच्या लोकांची मर्जी राखायची म्हणून लग्नाला तर होकार दिला. लग्न जमल्यानंतर गणेश आणि कविताच्या गाठीभेटी होऊ लागल्या. लग्न झाले तरी मी तुझ्याबरोबर संपर्कात राहील असं वचनच गणेशाला कविताने दिलं. त्यामुळे गणेशच्या मर्जीनेच कविताने जयपूरमधील महेश मीना याच्याबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2024 मध्ये लग्न झाल्यानंतर काही दिवस कविता ही पती महेश याच्याशी संबंधात राहिली. परंतु अंगाला हातही त्यानं लावून दिला नाही. वेगवेगळी कारणं सांगून ती महेश याच्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करू लागली आणि पोटात दुखतंय म्हणून संबंध करण्यास देखील विरोध करू लागली. पोटात दुखत असल्यामुळे महेश याने देखील जास्त हट्ट धरला नाही. कविताच्या म्हणण्यानुसार तो तिच्याशी वागू लागला आणि याचाच गैरफायदा घेत कविता पोटाचं कारण देत जास्त वेळ माहेरीच राहू लागली. महेश याने तिच्या माहेरी राहायला कधी विरोधही केला नाही. 6 महिन्यानंतर महेश हा कविताला घेऊन जयपूरला आला. कविता सासरी आल्यानंतर 1 वर्षातच तिच्या पोटात भयंकर दुखायला सुरुवात झाली. त्यावेळी महेश हा कविताला घेऊन रुग्णालयात गेला. त्या ठिकाणी डॉक्टरांनी सांगितलं की कविताच्या गर्भाच्या पिशवीवर सूज आलेली आहे. औषधाने ते दुरुस्त होईल. त्यामुळे कविताला औषध देण्यात आली तरी देखील कवितेला फरक पडला नाही. त्यामुळे मग कविताने एका दुसऱ्या डॉक्टर करून काही घरगुती औषध घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे कधी महेश तिच्याबरोबर असायचा तर कधी नसायचा. कधी कविता एकटी जाऊन ती घरगुती औषध घेऊन यायची. मग लग्न होऊन 2 वर्षांचा कालावधी उलटलेला होता. कविताची तब्येत दुरुस्त होऊ लागली. अधूनमधून तिला औषध घ्यावंच लागत होतं. 4 ऑगस्टला कविता ही औषध आणायला जाते म्हणून घरातून बाहेर पडली. मात्र औषध न घेता ती थेट माहेरी पोहोचली. माहेरी गेल्यानंतर रात्री ती पुन्हा सासरी परत आली आणि 5 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी महेश याला घेऊन ती औषध आणण्यासाठी घरातून बाहेर पडली. आगरू येथील बुराजकडून औषध घेतल्यानंतर ते दोघेही संध्याकाळपर्यंत घरी परत न आल्यामुळे कुटुंबाला काळजी वाटू लागली. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास महेशचा धाकटा भाऊ मनीष याने त्याच्या वहिनीला म्हणजे कविताला फोन केला. कविताने फोन उचलला आणि आम्ही दोघे लवकरच घरी येत असल्याचं सांगितलं. पण थोड्याच वेळात एक फोन असा आला की ज्यामुळे संपूर्ण कुटुंबच हादरून गेलं. महेश याची तब्येत अचानक खालावली असं कविताने मनीषला सांगितलं आणि त्याने विश्वकर्मा भागातील क्रमांक 14च्या पुलाजवळ येण्यास सांगितलं. जेव्हा मनीष त्याची बहीण संतोष
त्याची बहीण आणि इतर अजून काही नातेवाईक होते ते घटनास्थळी पोहोचले तेव्हा महेश हा रस्त्याच्या कडेला बेशुद्ध पडलेला होता. त्याला रुग्णालयात नेण्यात आलं, पण तिथे डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केलं. घरावर कोसळलेल्या दुःखामुळे मीना कुटुंब अस्वस्थ झालं. महेश याच्या मृतदेहाचं पीएम करण्यात आलं आणि त्यानंतर त्याच्यावर अंतिम संस्कार देखील पार पडले. पोलिसांनी देखील या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली. त्यानंतर मग कविताला या संदर्भात विचारण्यात आलं. त्यावेळेस कविताने सांगितलं की आम्ही श्यामनगरमधील चौकाजवळ महेशची तब्येत अचानक बिघडली, तो बेशुद्ध पडला, म्हणून कविता स्वतः ती बाईक चालवली आणि महेशला बाईकवर बसवून त्याला दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो खाली कोसळला. त्यानंतर 14 क्रमांकाच्या पुलाजवळ रस्त्याच्या कडेला त्याला झोपवलं, अशा प्रकारे ही कविता सांगत होती. मात्र हा सर्व घटनाक्रम महेशचे वडील बाबूलाल मीना यांच्या मनाला थोडा खटकण्यास सुरुवात झाली. आपल्या मुलाचा मृत्यू ही एक सामान्य गोष्ट त्यांनी मानली नाही. आपल्या त्या दुसऱ्या मुलासोबत त्यांनी घटनास्थळी जे काही CCTV होते ते तपासण्यास सुरुवात केली. त्यांनी याबद्दल कविताला काही कळूनही दिलं नाही आणि येथूनच या प्रकाराने खरं नवं वळण घेतलं. CCTV फुटेजमध्ये कविताने सांगितलेल्या घटनेपेक्षा वेगळं चित्र दिसत होतं. कविता बाईकवरून घेऊन येत नव्हती, तर उलट त्या ठिकाणी 3 तरुण तिच्या सोबत होते. 2 बाईकवर हे दोघे जण होते. एका बाईकवर कविता एका तरुणासोबत बसलेली होती आणि महेश आणि दुसरा एक तरुण वेगळ्या बाईकवर बसलेले होते. CCTV मधून मिळालेल्या पुराव्याच्या आधारे या तरुणाविषयी माहिती ज्यावेळेस गोळा करण्यात आली त्यावेळेस तो गणेश, अजय आणि गोलू प्रजापत हे असं त्यांची नावे समोर आली. तरी देखील कुटुंबातील लोक शांत बसले. मात्र जेव्हा पत्नी कविता हिने महेश याच्या अस्थि विसर्जन करण्यासाठी येणार असल्याचं सांगितलं त्यावेळी सासरच्या लोकांनी तिला विरोध केला. तरी देखील कविता त्यांच्याबरोबर हरिद्वार या ठिकाणी गेली. आता त्या ठिकाणी गेल्यानंतर अस्थि विसर्जन झाल्यानंतर कुटुंबातील जे लोक होते ते आजूबाजूला बसलेले होते आणि त्याच ठिकाणी कविता गणेश या तरुणाबरोबर हसत बोलत असल्याचं त्यांना दिसलं. जो चेहरा CCTV फुटेजमध्ये दिसला होता तोच तरुण हरिद्वारला काय करतोय हा संशय महेश याच्या घरच्यांना आल्यानंतर जेव्हा कुटुंबियांनी या संपूर्ण घटनाक्रमाचे CCTV फुटेज कवितेला दाखविले तेव्हा ती निष्पाप असल्याचं आणि काहीच माहिती नसल्याचं आव आणू लागली. तर दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये जेव्हा नातेवाईक तिला महेशच्या संशयास्पद मृत्यूबाबत विचारणा करू लागले तेव्हा ती चक्क हसू लागली होती आणि मी तर अडकले, आता घरचे मला मारून टाकतील, अशा प्रकारचा एक व्हिडिओ देखील समोर आला. कविता व्हिडिओमध्ये असे बोलताना आढळून आल्यानंतर हे तर इतकंच नव्हतं, तर दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये कविता तिच्या प्रियकराच्या मित्राला फोन करून सांगताना ऐकू आली की तो किती दिवस लपणार आहे, मी तर पकडले आणि तुलाही सोडणार नाहीत. हे दोन्ही कथित जे व्हिडिओ आहेत ते नातेवाईकांनी पोलिसाकडे सुपूर्द केले. महेश याची आई नातीदेवी यांनी तर सांगितलं की कविताने पतीच्या मृत्यूनंतर स्वतःला एक दुःखी पत्नी म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला. घरातही ती रडण्याचं ओरडण्याचं नाटक करत होती, परंतु आता हे सर्व केवळ एक दिखाऊपणा होता हे लक्षात आलं. कविताचे नाते दुटप्पी वृत्तीच्या सुनेला कडक शिक्षा करण्यात यावी अशी मागणी करत आहेत. DCP प्रशांत किरण यांनी सांगितलं की सुरुवातीला हा नैसर्गिक मृत्यू मानून आम्ही अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र ज्या प्रकारचे त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसाकडे पुरावे दिले आहेत, CCTV फुटेज दिले आहेत, त्यावरून कवितासह इतर 3 जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतलाय. संशयित आरोपी म्हणून त्यांना ताब्यातही घेतलंय. मात्र आरोपीच्या समोर आलेल्या कथित कबुलीनाम्याच्या व्हिडिओची सत्यता, त्यातील संदर्भाची तपासणी, त्यानंतर कायदेशीर महत्त्व, त्याच्यानंतरच पोलीस तपासानंतर हे सर्व स्पष्ट होणार आहे. पोलीस आता CCTV फुटेज, शवविच्छेदन अहवाल, वैद्यकीय अहवाल, मोबाईल कॉल डिटेल्स आणि समोर आलेल्या इतर पुराव्यांच्या आधारे तपास करत आहेत. मित्रांनो, ज्या प्रकारे ही घटना घडली यामध्ये पतीला पत्नीने रस्त्यावर पाणी पाजून मारल्याचं CCTV फुटेजमध्ये दिसत आहे. मग त्या पाण्यामध्ये काय मिसळलं होतं हे सर्व समोरच येणार आहे. मात्र ज्या पत्नीवर महेश याने विश्वास ठेवला तिनेच अशा प्रकारे पतीचा काटा काढला. केवळ CCTV आणि अस्थि विसर्जनाला कविता हसली म्हणून हे सर्व प्रकरण उघडकीस आलं. नाहीतर महेश याच्या मृत्यूची नोंद ही केवळ आकस्मिक मृत्यू म्हणूनच राहिली असती. तुम्ही देखील तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. नंतर पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.